आज रात्री झोपण्यापूर्वी एक प्रश्न स्वतःला विचारा. जर हा तुमच्या जीवनातला शेवटचा दिवस असेल, जर काही तासानंतर तुम्ही शेवटचा श्वास घेणार असाल, तर यानंतर काय होईल? तुमचं शरीर घात असेल, नातेवाईक रडत असतील, पण तुम्ही कुठे असाल? मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास नेमका कुठून सुरू होतो? तो यमराजांपर्यंत कसा पोहोचतो? आणि यमराजांच्या दरबारात नेमकं काय घडतं? हा विषय अनेकांना भीतीदायक वाटतो, पण श्रीमद भागवत आणि भगवद्गीता याबद्दल जे सांगतात ते ऐकल्यानंतर कदाचित मृत्यूकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलून जाईल. मृत्यू म्हणजे अंत नाही. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, न जायते म्रियते वा कदाचित. आत्मा कधी जन्म घेत नाही आणि कधी मरतही नाही. मृत्यू म्हणजे आत्म्याचा अंत नसतो. तो फक्त एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करत असतो. ज्या क्षणी शरीर कार्य करणं थांबवतं, त्या क्षणी आत्मा सूक्ष्म शरीरासह पुढचा प्रवास सुरू करतो. हे सूक्ष्म शरीर म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार. आपल्या सर्व इच्छा, आसक्ती, सवयी आणि कर्मांचे संस्कार याच सूक्ष्म शरीरामध्ये साठलेले असतात. म्हणूनच मृत्यूनंतरही जीवाची चेतना पुढचा प्रवास करत राहते. मग आता या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित होतो की शरीर सोडल्यानंतर आत्मा नेमका कुठे जातो? कर्मबंधनात अडकलेल्या जीवांना यमदूत घेऊन जातात. आता हे यमदूत म्हणजे कोण? तर ते कोणतेही स्वतंत्र अधिकारी नाहीत. ते यमराजांचे सेवक आहेत. त्यांचं काम कोणाला शिक्षा देणं नाही आहे, तर जीवाला त्याच्या कर्मांच्या परीक्षणासाठी योग्य त्या ठिकाणी पोहोचवणं आहे. जसं पोलीस एखाद्या व्यक्तीला न्यायालयात घेऊन जातात, तसंच यमदूत जीवाला यमराजांच्या दरबारात घेऊन जातात. आता आपण पाहूयात यमराज म्हणजे नेमके कोण. बहुतेक लोक यमराजांचं नाव ऐकलं की घाबरतात, पण श्रीमद भागवत एक वेगळं चित्र दाखवतं. यमराज हे 12 महाजनांपैकी एक आहेत. महाजन म्हणजे भगवंतांचे महान भक्त. याचा अर्थ यमराज म्हणजे ती कोणती अशी क्रूर देवता नाही आहे. ते भगवंतांच्या विश्वव्यवस्थेतील एक न्यायाधीश आहेत. जसं न्यायालयातील न्यायाधीश स्वतःचे नियम बनवत नाही, त्याचप्रमाणे यमराज देखील स्वतःच्या मनाने निर्णय घेत नाहीत. ते भगवंतांनी निर्माण केलेल्या कर्मांच्या नियमानुसार न्याय करतात. आता यमराजांच्या दरबारात नेमकं काय होतं? आता आपण या कथेच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येतो. यमराजांच्या समोर गेल्यावर काय होतं? आपण अनेकदा समजतो की मृत्यूनंतर सर्व काही संपतं, पण शास्त्र सांगतात काहीही संपत नाही. जीवाच्या प्रत्येक कृतीचा परिणाम असतो. आपण जे बोललो, जे केलं, ज्या भावना बाळगल्या, ज्यांना मदत केली, ज्यांना दुःख दिलं, या सर्वांचा कर्मावरती परिणाम होत असतो. यमराज त्या कर्मांचं परीक्षण करतात. ते पाहतात या जीवाने मानवी जीवनाचा उपयोग कशासाठी केला. तो केवळ इंद्रिय सुखासाठी जगला का त्याने धर्म, करुणा आणि भगवंतांच्या स्मरणाचा मार्ग स्वीकारला. या ठिकाणी ना पैसा उपयोगी पडतो, ना प्रतिष्ठा, ना पद, फक्त कर्म आणि चेतना. पण यमराजांच्या न्यायव्यवस्थेबद्दल एक अशी गोष्ट आहे जी बहुतेक लोकांना माहीत नसते, आणि ती समजल्याशिवाय हा विषय पूर्ण होत नाही. खरंच प्रत्येक आत्म्याला यमराजांसमोर उभं राहावं लागतं का? याचं उत्तर इतकं आश्चर्यकारक आहे की ते ऐकल्यानंतर यमराजांबद्दलची तुमची कल्पना किंवा समज पूर्णपणे बदलून जाईल. पण त्याआधी यमराज निर्णय कसा घेतात ते पाहूया. यमराजांचा निर्णय भावनेवर नाही, तर कर्माच्या अचूक नियमांवर आधारित असतो. जर एखाद्या जीवाने पुण्यकर्म केलं असेल तर त्याला त्याच्या पुण्यकर्मानुसार उच्च लोकांची प्राप्ती होते. जर त्याने पाप कर्म केलं असेल तर त्याला त्याच्या वाईट कर्माची फळं ही भोगावी लागतात. आणि बहुतांश जीवांसाठी पुढील जन्म निश्चित केला जातो, कारण त्यांच्या इच्छा अजूनही संपलेल्या नसतात. भौतिक जगात पुन्हा अनुभव घेण्यासाठी ते नवीन शरीर प्राप्त करतात. म्हणूनच भगवद्गीता सांगते, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम. मृत्यूसमयी जशी चेतना असेल तसाच पुढचा प्रवास ठरतो. आता त्या प्रश्नाकडे परत येऊया. प्रत्येक आत्म्याला यमराजांसमोर जावं लागतं का? तर याचं उत्तर आहे नाही. श्रीमद भागवताच्या 6व्या स्कंधात यमराज स्वतः आपल्या दूतांना म्हणजे यमदूतांना सांगतात, ज्यांनी भगवान विष्णूंच्या चरणांचा आश्रय घेतला आहे
त्यांच्यावर माझा अधिकार नाही. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. यमराज स्वतःला सर्वोच्च अधिकारी मानत नाहीत. ते भगवंतांचे सेवक आहेत. ते फक्त कर्माच्या आधारे न्याय करतात. पण भक्ती जीवाला कर्माच्या न्यायव्यवस्थेपेक्षा उंच स्तरावर घेऊन जाते. जो जीव भगवंतांना शरण जातो त्याचा मार्ग स्वतः भगवंत निश्चित करतात. इथे गौडीय वैष्णव तत्त्वज्ञानाचं एक सौंदर्य दिसून येतं. मानवी जीवनाचा उद्देश हा फक्त पाप टाळणं नाही किंवा स्वर्गाची प्राप्ती देखील नाही किंवा केवळ यमराजांच्या शिक्षेपासून वाचणं देखील नाही. खरं उद्दिष्ट किंवा खरं लक्ष आहे भगवान श्रीकृष्णांप्रती शुद्ध प्रेम विकसित करणं. कारण पुण्यकर्म आपल्याला उच्च लोकांमध्ये घेऊन जाऊ शकतं, पापकर्म दुःखद अवस्थेमध्ये घेऊन जाऊ शकतं. पण या दोन्ही परिस्थितींमध्ये जन्म मृत्यूचं चक्र कायम राहतं. भक्ती मात्र जीवाला या संपूर्ण चक्रातून मुक्त करते. कृष्ण भावना ही केवळ जीवन जगण्याची पद्धत नाही आहे, तर जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. या संपूर्ण विषयाचा सारांश एका वाक्यात सांगायचा झाला तर यमराजांचा दरबार हा काही भीतीचा विषय नाही, तो भगवंतांच्या न्यायाचा विषय आहे. आणि भगवान श्रीकृष्णांची भक्ती ती त्यांच्या असीम कृपेचा विषय आहे. यमराज आपल्याला विचारणार नाहीत की तुमच्याकडे किती संपत्ती होती, किती प्रसिद्धी होती, किती लोक तुमचं कौतुक करत होते. खरा प्रश्न हा असेल, तुम्ही हे अमूल्य मानवी जीवन कशासाठी वापरलं. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, मन मना भवमत भक्तो, माझं स्मरण कर, माझा भक्त हो. कारण जो जीव आयुष्यभर भगवंतांचं स्मरण करतो त्याच्यासाठी मृत्यू हा शेवट नसतो, तर तो असतो भगवंतांकडे परत जाणाऱ्या शाश्वत प्रवासाची सुरुवात. जर तुम्हाला अशा शास्त्राधारित गूढ आणि जीवनाला नवी दिशा देणाऱ्या कथा ऐकायला आवडत असतील तर आजच लोकआधार या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. हरे कृष्णा.